आहे, पांडवकालीन मंदिर आहे। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। नदीच्या मधीत आहे पूर्ण मंदिर आणि आता दोन साईडच्या दोन्ही नद्या तुम्हाला दिसतात, दोन साईड नदी। नमस्कार मित्रांनो, मी सालमात्र परत एकदा स्वागत करतो आपल्या सालमात्र ब्लॉग्सला। परत एकदा घेऊन येतो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ। मी गोप्रो घेतला आहे, तुम्ही बघितलं असेल। सो आता मी ऑर्डर केलेली ती मेमरी कार्ड, मी बोललेलं गेल्या म्हणजे ब्लॉग जेव्हा गोप्रो घेतला त्याच्यामध्ये बोललो मेमरी कार्ड घेतलेली आहे मी। सो बघू शकता याच्यात असं वाटतं काय आहेच नाही, पूर्ण पातळ बघा किती आहे। सो चला ना आमचा याची अनबॉक्सिंग करूया आणि मी आज ट्राय करेन गोप्रोचा, मी बघायला जाईन का शूट कसं होतोय काय होतोय ते। सो चला मी आधी अनबॉक्सिंगची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, अनबॉक्सिंग करतोय। चला मग या अनबॉक्सिंग करूया न थांबता। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जास्त जास्त शेअर करा मित्रांनो। सो आता ब्लॉग येतील आपले, चला मला न थांबता करूया अनबॉक्सिंग। सो गाईस करूया त्याची अनबॉक्सिंग, बघू शकता। किती पातळ आहे यार, असेल आपला बिल, किती मोठा बिल आहे बघा। बिलचे साईज बघा तुम्ही गाईज, 2500ची आहे, 2500 एवढं महाग कार्ड बघा कितकुस। सो आता आपण टाकून बघूया आपल्या गोप्रो मध्ये। सो फर्स्ट ऑफ ऑल याला खोलूया आपण, कुठून खुलेल अच्छा इकडनं कट करायचं। ओके हे बघा इथे दिलेलं टाईप कट करायला। सो आपण इकडनं करूया म्हणजे असं। सो गाईज हे झालेलं म्हणजे कट। हे निघली म्हणजे आपली मेमरी कार्ड। आपली मेमरी कार्ड आलेली म्हणजे हातात, बघू शकता। 256 GB ची स्टोरेज आहे। सो आता गोप्रो घेऊया, हा आपला आलेला नवीन गोप्रो। सो गोप्रो आता खोलायला समजले म्हणून काय वाटत नाही मला। कसं जाईल, कसं जाईल का ही लागलेली आहे मेमरी कार्ड सुद्धा। आता करूया म्हणजे बंद। झालं, आता करूया आपण चालू। आणि फायनली आता चालू झालेलं आहे। इथे मेमरी कार्ड पण दाखवते, बघू शकता ग्रीन मध्ये का रेड मध्ये दाखवत होता। आणि आता आपलं एकदा शूट करून सुद्धा बघूया। सो चला बाहेरचं शूट करतोय मी, तर मी डायरेक्टली आता याच्यामध्ये शूट करतोय गोप्रोमध्ये आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दाखवेन। सो चला मग मित्रांनो आता मी निघतोय म्हणजे मंदिरात जायला। गोप्रो सुद्धा घेतलाय आणि स्टँड सुद्धा घेतलाय। सो म्हणजे निघतोय, मित्र आलेला आहे, मित्राने मला कॉल केलाय, प्रसाद दादा आलाय, त्याच्यासोबत चाललोय। सो चला मग जाऊया। आलास सर, मी पोचलोय तर म्हणजे माझ्या आपल्या स्पॉटला, बघू शकता काय भारी वाटतंय। आणि ते नदी आहे पूर्ण, ते बघा, आणि इकडनं पूर्ण नदी आहे, एक नंबर वाटते, एक नंबर। सो चला आतमध्ये जाऊया। इकडे पण आहे बघा,
काय भारी वाटतंय. एकच ना, मग जेव्हा पाऊस पूर्ण भरतो ना तेव्हा हे पूर्ण भरून जातं, पूर्ण A to Z भरून जातं. आदिदेव शंकरा इथे चपला काढूया आधी आपण. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंभो जय शिवाय. नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर रुद्रदेव हे महेश्वर. सृष्टि के कर्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता. आता मी पूजा केलेली आहे माझ्या गोप्रोची आणि आता आपल्याला भेटले तर म्हणजे दादा. तर दादा तुमचं नाव काय? प्रतीक जगताप माझं नाव आहे. प्रतीक जगताप. तुम्ही इकडचेच का? मी इथला सासवडचाच. तर मला याच्याबद्दल जर अशी माहिती देता का? तर हे मंदिर खूप जुनं आहे, पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीचं? पांडवकालीन मंदिर आहे, खूप जुनं आहे. आता हे 2 नद्यांच्या संगमावरती बसलेलं मंदिर आहे. आता एक करा आणि एक चांबळी, 2 नद्यांचं संगम आहे म्हणून याचं नाव संगमेश्वर पडलं. तर असं हे जुनं मंदिर आहे, खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. तर आता इथे थोडंसं रिनोव्हेशन आपण केलं होतं याच्यामध्ये मागे, कारण आपली इथे समिती आहे, संगमेश्वर समिती. अच्छा. तर ते पूर्ण इथे बघतात. ओके. अजून काही सांगाल या मंदिराबद्दल? आता याचं असं आहे की यांनी पांडवांनी बांधलेलं आहे मंदिर. पांडवांनी बांधलं? हा, पांडवांनी ओके. बांधलेलं मंदिर आहे. एका रात्रीत इथे जेवढी कराकाठच्या कडेला जेवढी मंदिर आहेत करांडीच्या कडेला, हां, तर ते त्यांनी पांडवांनी एका रात्रीत बांधले. शेवटचं मंदिर पांडेश्वरला बांधलेलं आहे, जेजुरीच्या पुढे पांडेश्वर. हां. तर ते शेवटचं मंदिर आहे. चालू केलं होतं इथे चतुर्मुख शिव टेम्पल, माहिती का मला? नाही, मी मुंबईचा ॲक्च्युली, मी ते जॉबला आहे. तर आता मी चतुर्मुख म्हणून इथे टेम्पल आहे गराडीच्या इथे, तर तिथून चालू केलं होतं. अच्छा. तर एका रात्रीत हे सर्व मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत. एका रात्रीत सगळे? हां. अच्छा. असं जुन्या काळापासून म्हणत आले. ते पूर्ण या नदीच्या कडेला बघितलं सगळे संगमेश्वर, म्हणजे सगळे महादेवाचेच मंदिर आहेत. ओके. पूर्ण नदीच्या कडेला इथे संगमेश्वर आहे, तिकडे सिद्धेश्वर आहे, इकडे चांगवटेश्वर आहे. सासवडमध्ये भरपूर मंदिर आहेत. हां, ते म्हणजे बघितलं सासवडमध्ये खूप सारे मंदिर आहेत. तर मला माहिती नव्हतं याच्याबद्दल एवढी. हां, थँक्यू सांगितलं. तर अजून काही? अजून म्हणजे आता पहिल्यांदा इथे थोडंसं हे डेव्हलपमेंट नव्हती, नंतर ना आता गेले 2 वर्ष झाले मंदिराची खूप सुधारणा करण्यात आली. त्याच्यामुळे आता इथे बघत असतात बरेच रील्स वगैरे व्हायरल होते त्या मंदिराच्या. अच्छा. तर आता इथे साईडला पण संगमेश्वर घाट बनतोय. हां. आणि इथे पण बाजूला थोडंसं मंदिराचं रेनोव्हेशन केलंय. ओके. कळस वगैरे इथे बांधलेले आता, तर अजून मंदिर थोडं अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे. अच्छा, चालेल. थँक्यू दादा मला सांगितल्याबद्दल. धन्यवाद. फायनली मित्रांनो, दादाने सांगितलं, मला माहिती पण दिली आणि मी जसं शूट केलं. आणि आता म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजता म्हणजे आरती असते, शूट करतो आहे. तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण. व्हिडिओमध्ये खरंच लय मजा येणार आहे. आणि नवीन अशा एक ठिकाणी आपण आलो आहे, तर जसे शेअर करा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. सो चला मग आता तो म्हणतो पूर्ण व्हिडिओ बघा. जसं दादा बोलला की हा पूर्ण मंदिर आहे तो म्हणजे पांडवांनी बनवलेला. तो बघू शकता काय स्ट्रक्चर आहे, एक नंबर आहे. पूर्ण याच्यावरती दगडांनी बनवलेला आहे. काय बनवलं असेल विचार करा तुम्ही. एकच नंबर आहे, एकच नंबर. अरे जयंत सर नमस्कार, केम छो? मजाમાં? आयो ब्लॉग निकालने मेरे सर मिल गए. सर माझा मॅनेजर सुद्धा भेटलेला मला. सो मी आता इकडं सगळं शूट करतोय साईडचं. चला या म्हणजे इथे म्हणजे नदीच्या मधीत आहे पूर्ण मंदिर. आणि आता या साईडला आहे तर म्हणजे अजून एक मंदिर आहे. सो आपण इकडं चाललो आहे. बघू शकता पाणी भरलं पण वरपर्यंत येतं वाटतं. नदीच्या मधीत बनवलेलं आहे. विचार करा काय बनवलं असेल. सो हा एक मंदिर आहे
आता याच्यात जाऊन पाया पडूया आपण. शंकराचं मंदिर आहे. पाया पडून घेऊ. म्हणजे विचार करा तुम्ही, पाऊस पडल्यावर काय हालत होतं सर. पूर्ण आणि ज्या दिवशी पूर्ण इथं एवढा पाऊस पडला त्या दिवशी काय झालं असेल, पूर्ण पाणीवरती गेलं असेल. हे एक मंदिर आहे, हे खंडेश्वरचं मंदिर आहे. खंडेश्वरचं मंदिर बघू शकता. एकच नंबर मित्रांनो, खरंच एकच नंबर. लय भारी वाटते. एक नंबर वाटतं यार. व्हिडिओ काढायला पण मजा येते. लयच भारी वाटते, लयच भारी. किती मोठं मंदिर आहे बघा. दुसरी नदी म्हणजे ही, आणि ती पहिली मध्ये दोन्ही नदीच्या मधीत आहे म्हणजे आपला हा देऊळ. सो चला आता मी समोरून जरासं शूट करतो तिकडनं. लय भारी व्ह्यू आहे, बघू काय होतं ते. सो मी जरा बघितलं असेल तुम्ही. आता मी समोरून पण जरासं शूट घेऊन बघतो. बघितलं असेल दोन्ही नदी, एक म्हणजे ही आणि एक म्हणजे त्या साईडला. दोन नद्या आहेत. आणि या साईडला सुद्धा एक मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी बाहेरून. हे बघा, इकडनं कोण पडलं ना डायरेक्ट पाण्यामध्ये. बघा तिकडं सुद्धा एक मंदिर आहे. बघा तिकडं सुद्धा एक मंदिर आहे. सो बघितलं असेल दोन नदीच्या मधीत आहे म्हणजे. हे बघा चला आता मी समोरून बघतो, जरासं शूट घेतो आणि मी जातो मग, कारण मला जॉबला सुद्धा जायचं आहे. बघूया काय होतं ते. या समोरून काढूया जरासं व्ह्यू फोटो आणि मग जाऊया आपण आपल्या घरी. सो गाईज बघू शकता मी आता या साईडला आलो आहे आणि या साईडनं जरासा फुटेज शूट गेला. तर कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. एक नंबर वाटतं, एक नंबर यार गाईज. तो पाणी भरलं होतं, हे पूर्ण भरून जातं, वरपर्यंत पाणी जातो. आता हे बघा, हे एवढं पाऊस पडलं म्हणून त्या टायमाला बघा पूर्ण वरनं पाणी होता याच्या. सो एक नंबर वाटतं आहे मंदिर, खरंच एक नंबर, एक नंबर. हॅट्स ऑफ यार. बघा दोन्ही साईडच्या दोन्ही नद्या तुम्हाला दिसतात, दोन्ही साईड नदी. सो फायनली मित्रांनो आता मी व्हिडिओचा करतो म्हणजे इथंच आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. पण खरंच लय भारी वाटलं. आणि जसं दादाने सांगितलं एवढे सारे मंदिर बनवलेत, तर मी एक एक ठिकाणी जाऊन नक्कीच तुमच्यासाठी म्हणजे बोलतात ना एक्सपिरियन्स मी स्वतः शेअर करेन. आणि लय भारी वाटते, लय भारी. सो तुम्ही पण कधी जर जेजुरीला आलात तर एकदा नक्की इथं येऊन विजिट करा मंदिरात. लय भारी वाटेल. जास्तीत जास्त किती 15-20 मिनटं घेतील, बट हे तुम्ही बघितलंच पाहिजे. सो चला व्हिडिओ तर करतो इथेच आहे. व्हिडिओ आवडली नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो. सो चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो चला आतापासून तशी मग आपल्या ब्लॉगिंगची तयारी, ब्लॉगिंग चालू होणार आहे आपल्या गोप्रोनी. चला मग बाय बाय, टेक केअर.